नाशिकमधनं आता एक मोठी बातमी समोर येते। एकीकडे पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये एका अधिकाऱ्यानं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पूजा खेडकरची पोलखोल झाल्यानंतर आता नाशकात तहसीलदार बाळू मरकड यांचं नाव पुढे आलंय। बाळू मरकड यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचं आरोग्य विभागाच्या चौकशीमधून स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तहसीलदार मरकड यांनी बहिरेपणा आणि दृष्टिदोष असलेलं प्रमाणपत्र राज्य सेवा आयोगाला सादर केलेलं होतं। हे दिव्यांग प्रमाण 20%पेक्षाही कमी असल्याचं आता निदर्शनास आलंय। दरम्यान बाळू मरकडनं बनावट दिव्यांग प्रमाणपत्र नेमकं कसं मिळवलं आणि त्याची मोडस ऑपरेंडी नेमकी काय आहे जी समोर आली आहे ती सविस्तर पाहूयात। बाळू मरकडकडून एमपीएससी साठी खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करण्यात आला। सोलापूरचा असताना नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव तालुक्यातील मनमान येथील खोटा हे प्रमाणपत्र असल्याचं कळलं। खोट्या पत्त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामधून मिळवलं। दृष्टिदोष आणि बहिरेपणाचं प्रमाण 20%पेक्षा कमी असताना 47चं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलंय। 2022 मध्ये तहसीलदारपदी त्यांची नियुक्ती झाली आणि निकालानंतर वैद्यकीय चाचणीसाठी टाळाटाळ सुद्धा अनेकदा करण्यात आली। 2021 मध्ये ग्रामसेवक पदासाठी सिंगल डिसेबिलिटी प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलं आणि त्यानंतरच्या परीक्षा मल्टिपल डिसेबिलिटी म्हणून त्यांनी दिलेल्या होत्या। आक्षेप असलेले 8 जणांचे अहवाल प्रतीक्षेमध्ये आहेत।